श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे मलईपासून बनवा मावा. तर हे बघा, इथे मी ही मलई जमवलेली, ही फ्रीजरमध्ये होती. 15 ते 20 दिवसाची मलई आहे ही. हे बघा, फ्रीजरमधून आत्ताच काढलेला आहे मी डबा. प्रत्येक वेळेला मलई काढून ठेवताना फ्रीजरमध्ये डायरेक्ट ठेवायची. एक डबा करायचा आणि फ्रीजरमध्ये ती मलई ठेवायची, अशी बाहेर नाही ठेवायची. एकदम खूप छान राहते ती मलई. आता तुम्ही सांगते मलईपासून मावा बनवायची, एवढी मलई आहे तर मग तूप काढायला काय झालं. पण हे गाईचं दूध म्हणजे आता साधं गोकुळ असतं ना दूध, त्याचं हे मलई आहे. आता स्पेशल दूध असतं ना गोकुळचं स्पेशल दूध किंवा फुल फॅटवालं दूध, त्याला खूप छान मलई असते जाड. मग त्या मलईचं ना तूप खूप छान निघतं. पण याचं तूप निघत नाही. त्याच्यामुळे मग ही नुसती अशी फुकट जाणार, अशी नुसती खाऊन पण ते बरोबर नाही वाटत. तर त्यासाठी ही मलई तुम्ही अशी जमवा आणि त्याचा मस्त मावा निघतो. तर नक्की तुम्ही ट्राय करा. अशा प्रकारे तुम्ही जर मलई जमवली तर मस्त तुम्हाला घरच्या घरी तयार केलेला मावा मिळेल. आणि त्याच्या माव्यापासून तुम्हाला विविध प्रकारचे काही मिठाई वगैरे करायला मिळेल. आता मी हा फ्रीजरमधून काढलेला आहे, तर आपल्याला हा रूम टेम्परेचरवर आणायचे आहे. त्यामुळे आता मी बाहेरच काढून ठेवते किंवा एखाद्या मोठ्या परातीमध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये हे असं भांडं ठेवायचं. ते लगेच तो बर्फ हे होऊन जातो, वितळतो आणि मग आपण त्याला मावा करायला घेऊ. तर रूम टेम्परेचरवर आल्यावर आपण त्याला मावा करायला घेऊ. आता हे बघा, आता हा डबा मी बाहेर काढून ठेवलेला फ्रीजरमधून रूम टेम्परेचरला यायला. आता तो आलेला आहे रूम टेम्परेचरला. तर आता आपण त्याचा मावा करून घेऊ. आता आपण हे सर्व ही मलई कढईमध्ये काढून घेऊया. तर आता आपण ही मलई एका कढईमध्ये काढून घेऊया आणि आता आपण गॅसवर ठेवूया. बघा किती छान, खूप छान राहते ती फ्रीजरमध्ये. एकदम खूप छान राहते, बिलकुल त्याला फंगस वगैरे लागत नाही, खूप छान राहते. तर तुम्ही नक्की असा मावा करून बघा. गॅसवर ठेवूया. आता हे बघा, मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे. आता आपल्याला ही मलई पूर्ण अशी आटून घ्यायची. पूर्ण मलई आपल्याला आटून घ्यायची पूर्ण. हे बघा, आता ती मी तुम्हाला दाखवते. आता हळूहळू ती आटेल. मीडियम टू हायवरती ठेवायचा गॅस आणि सतत बघत राहायचं, हलवत राहायचं आटेपर्यंत. तर हे बघा, मी गॅस चालू करून घेतला आणि कढई ठेवलेली आहे. आणि आता मीडियम टू हायवरती गॅसची फ्लेम ठेवायची आणि असं म्हणजे थोड्या वेळाने त्याला फिरवत राहायचं आणि आटेपर्यंत त्याला चांगलं मस्तपैकी हे करायचं. सुक्क एकदम घट्ट होईपर्यंत त्याला फिरवत राहायचं, मध्ये मध्ये चेक करत राहायचं. आता आपण ठेवूया आणि करून घेऊया. हे बघा, आपला मावा म्हणजे हे दूध असं मलई सर्व आता आटत चाललेली आहे. तुम्ही असं सतत त्याला चमचा मारत राहायचं. म्हणजे असं सोडून तुम्ही कुठे काय करा जाऊ नका, नाहीतर ते करपेन खाली. करपला तर वास येईल त्याला आणि ती चांगली नाही लागणार. मग करपल्याचा वास येईल. त्याच्यामुळे याला सतत असं ढवळत राहायचं असं. आणि जर सोडून जायचं असेल बारीक करून गॅसची फ्लेम बारीक ठेवून तुम्ही मध्ये मध्ये असं हलवतच राहायचं. नाही तर खाली लागलं ना तर मग ते करपलेला वास येईल आणि ते चांगला पण नाही होणार, कलर पण चांगला नाही येणार. त्याच्यामुळे याची नीट काळजी घ्यायची. सतत हलवत राहायचं जोपर्यंत ते आटत नाही पूर्ण. असा मावा एकदम म्हणजे असा गोळा होतो त्याचा मस्तपैकी. माव्याचा होत नाही तोपर्यंत आपल्याला असं एक फिरवतच राहायचे. तर आता आपण करूया. हे बघा, असं उकळायला लागलं ना तर असं साईडून असं काढून घ्यायचं. म्हणजे तिकडे जमा नाही होत. आपण सतत तिकडे काढत गेलं ना तर नाही तर तिकडे जमा होऊन कडक होईल. ते आपण सतत असं फिरवत राहायचं आणि असं साईडून असं काढून घ्यायचं. असं आपण सतत हलवत राहायचं आणि असं साईडला लागलेलं असं काढायचं असं कालथ्याने आणि असं मध्ये आणायचं. म्हणजे ते सगळं लागलेला तो खवा तो जमा होत जातो. असा काढायचा आणि घ्यायचा आतमध्ये. हा चांगला मस्त सुक्का असा गोळा झाला, असा मावा झाला ना, याला पण जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर याला पण डब्यात घालून फ्रीजरमध्ये ठेवा. खूप छान राहतो फ्रीजरमध्ये पण मावा आणि कधी लागेल तेव्हा आपल्याला वापरता येतो. तर त्याला पण माव्याला फ्रीजरमधून काढून रूम टेम्परेचरला आणायचं कधी आणि मग वापरायचा. खूप छान होतो. पण जेव्हा करायचं असेल तेव्हाच त्याला काढायचं बाहेर, नाहीतर काढून नाही ठेवायचं बाहेर. तर आपण आता हे करून घेऊया. सतत हलून असं साईडून करून खूप छान बनतो मावा. आता थोडा असा घट्ट होत आला ना, ही मलई आता थोडीशी घट्ट होत आली का ती गॅसची फ्लेम फास्ट केली का जोरात उडते. मग आपण काय करायचं, गॅसची फ्लेम बारीक करायची आणि त्याला फिरवत राहायचं.
मीडियम टू लोवर करायची, नाही तर खूप उडतं ना ते, त्याच्याकरता. मग ते हळूहळू आता होत जाईल, तो होईल, आता काही टाईम नाही लागणार, होईल. त्यामुळे गॅसची फ्लेम फास्ट करू नका, कारण ते उडेल. आता आपण करून घेऊया. हे बघा आता हे कसं घट्ट होत चाललेलं आहे, हळूहळू होतो तो घट्ट. आपण सतत त्याला हलवत राहायचं, म्हणजे करपाला नको. खूप छान होतो याचा मावा. आणि मस्त आपण केलेला घरच्या घरी मावा. बाजारातला कसा त्याच्यात भेसळ असते, त्यामुळे आपला केलेला मावा आपण स्टोअर करून ठेवला आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण वापरला. हे बघा कसं आता घट्ट होत चाललेला आहे आपला मावा, खूप छान होतो. आता आपण हे असं साईडून असं काढून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची. हां, तुम्हाला जसं उभं राहायचं असेल तर तुम्ही फास्ट म्हणजे मीडियम टू हायवर करून घेऊ शकता, पण सतत फिरवायला लागेल तुम्हाला हा तसा, नाही तर करपेन ते. त्याच्यामुळे गॅसची फ्लेम स्लोच ठेवा तुम्ही, उगाच हे नको, करपलेला वास नको यायला. पण खूप छान होतो बघा तुम्हाला, हळूहळू अजून तो घट्ट होईल. शक्यतो दुधापासून मावा करतात, आता आपण हा मलईपासून केला आहे मावा, पण खूप छान होतो. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि त्याच्यापासून तुम्ही काय काय म्हणजे दुधी हलवा करू शकता, गाजर हलवा करू शकता, आणखी त्याचे तुम्ही गुलाबजाम पण करू शकता. खूप छान छान रेसिपी होतात, तुम्ही नक्की ट्राय करा. अजून तो आटून द्या. आता हे बघा, आता तुम्ही बघू शकता आपला म्हणजे मावा तयार झालेला आहे. आता किंवा कसा गोळा झाला आहे आणि आता तो असा कढईला सोडतो पण, आणि असा पूर्ण असा गोळा झाला आहे. असा कढईला सोडून तो जेव्हा असा गोळा असा फिरायला लागेल ना, तेव्हा समजायचा आपला मावा झालेला आहे. हे बघा कसं मस्त घट्ट गोळा झालेला आहे, एकदम मस्त, खूप छान झालेला आहे बघा. आता हा एक गाईच्या दुधाची मलई आहे ना, त्यामुळे थोडंसं पिवळसर ते दिसणार, कारण गाईचं दूध हे कसं असतं थोडं पिवळं येलो असतं, त्याच्यामुळे. पण एवढा सॉफ्ट आणि एवढा फ्रेश असा मस्त झाला आहे ना, सॉफ्ट बघू शकता तुम्ही. असा गोळा मस्त असा आता तो झालेला आहे बघा. असा गोळा पूर्ण असा झाला आणि असं सोडायला लागला ना कढईला का आपला मावा झाला. असं चांगला मस्त घट्ट असा होईपर्यंत त्याला ते हे करायचं. आता आपण गॅस घालून घेऊया आणि थंड झाल्यावर त्याला फ्रीजरमध्ये स्टोअर करू. बघा आपला मावा एकदम परफेक्ट झालेला आहे एकदम. आता आपण गॅस बंद करू आणि फ्रीजरमध्ये स्टोअर करूया. कसा मस्त असा गोळा झाला आहे बघा, छान झालेलं आहे. तर गॅस घालू तुम्ही, थंड झाला तर आपण त्याला फ्रीजरमध्ये स्टोअर करू. बघा एकदम घट्ट मस्त झालं, एकदम सॉफ्ट आणि खूप छान झालं आहे बघा. आता मी थंड होऊन दे त्याला. हा बघा आपला कढईतला मावा आता बऱ्यापैकी थंड झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. असा मस्त झालं आहे बघा, सॉफ्ट, एवढा सॉफ्ट छान झालं आहे ना. हे बघा किती एकदम असा मस्त खरखरीत, म्हणजे असा रवाळ असा झालेला आहे, एकदम मस्त झालं आहे. आणि वास पण खूप मस्त सुटलेला त्याचा करताना. असं आपण काढून घेऊ सगळं. अशा प्रकारे आपला मावा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा किती मस्त झाले बघा, एवढा सॉफ्ट आणि छान झालं आहे ना, खूप छान झालेला आपला मावा. हे बघा हाताला बघा कसं मस्त हे निघाले त्याचं असं तूप, इतकं छान झालं आहे ना, म्हणजे एकदम सॉफ्ट, काही पण करायला एकदम परफेक्ट मावा झाला आहे. आता आपण काय करायचं, अजून हा थोडासा कोमटसारखा आहे, तर हा आता तुम्हाला लगेच करायचं असेल तर करा, आणि जर नसेल करायचं तर फ्रीजरमध्ये असं डब्यामध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेवायचं, आणि मग जेव्हा करायचं असेल तेव्हा रूम टेम्परेचरला काढून ते करायचं. तर नक्की ट्राय करा. हा बघा किती मस्त झालं आपला मावा. तर तुम्ही नक्की अशा प्रकारे मावा करा. अशा प्रकारे गाईच्या दुधाच्या मलईपासून तयार केलेला मावा तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर तुम्ही ते म्हैशीच्या दुधापासून त्यापासून नाही होणार ना, त्याच्यापासून जर म्हैशीचं मलई तुम्ही जर अशी साठवून हे केली तर त्याच्यातून तूप निघणार, पण गाईच्या दुधाच्या मलईपासून तसं तूप निघत नाही, त्याच्यामुळे तो मावा बनतो. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा खूप सॉफ्ट आणि छान झालेलं आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे बनवलेल्या माव्यापासून तुम्ही पेढे, बर्फी काही करू शकता, तर नक्की ट्राय करा.
तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.